श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 5वा। श्रीराम तो म्हणेगा कुंदिसुता, हे संन्यास योग विचारिता, मोक्ष करू तत्वता दोन्ही होती, तरी जाणाने ना सकळा हा कर्मयोगू कीर प्रांजळा, जैसे नाव स्त्रिया बाळा तोय तरणी, तैसे सारासार पाहिजे तरी सोपाची देखिजे, येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे, आता याची लागी सांगेन तुझ संन्यासियांचे चिन्ह, मग सहजे अभिन्न जाणसी तू, पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। आपल्या जगद्गुरु श्रींना कोटी कोटी साष्टांग दंडवत। आपणा सर्व गुरुबंधू गुरुभगिनींना श्री गुरुदेव। सद्गुरु कृपा सदा लाभता, अशक्य आम्हा काय असे, आकाशाला घालू गवसनी, हे स्वप्न नसे ध्येय असे। भाविको, आकाशाला गवसणी घालणे म्हणजे आपल्या आध्यात्मिक अर्थ घ्यायचा इथे, की माझ्यामध्ये आणि या चराचरामध्ये जे चैतन्य आहे त्याचा अनुभव घेणे हे स्वप्न नाही तर आपलं ध्येय ठेवलं पाहिजे। कारण भाविको, मानवाच्या जन्माचं रहस्य आणि ध्येय हे मुक्ती मिळवणं हेच आहे। आणि आपण ज्ञानेश्वरीमध्ये पाहत आहोत, आज 50 आठवडे होत आले की या अमृतकुंभातलं माऊली आपल्याला अमृतपान नेहमी एक एक थेंब देत आहेत। आणि या थेंबातून भाविको आपल्याला रसपान इतकं चांगलं मिळत आहे की आपण त्या ध्येयाच्या वाटेकडे हळूहळू निघालेलो आहोत। जसा अर्जुन निघालाय, ज्याप्रमाणे कृष्ण अर्जुनाला उपदेश करतोय, त्याच्या मनामध्ये आधी विषाद होता, परंतु तो आता थोडा थोडा कमी झालाय आणि तो जे श्रीकृष्ण सांगतात त्याच्याकडे त्याचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यालाही आतुरता लागलेली आहे की हे जे कृष्णाने सांगितलेले योग आहेत, कर्मयोग आहेत, ज्ञानयोग आहेत, जे मुक्तीचे मार्ग आहेत, जे सांगत आहे श्रीकृष्ण, ते त्याला थोडे थोडे कळू लागले आहेत। परंतु अजूनही त्याच्या मनामध्ये शंका आहे की आपल्या मनामध्येही अशा शंका होत्या, परंतु माऊलींनीही त्या निरसन केलेल्या आहेत। त्याप्रमाणे श्रीकृष्णही इथे निरसन करत आहेत। बघा भाविक हो, आपल्यालाही थोडं थोडं काहीतरी मार्ग माऊलींच्या
कृपेनी आपल्याला काही ज्ञान मिळत आहे की माझ्यासारखे सुद्धा अध्यात्मामध्ये मुख असणारी व्यक्तीच्या देहाचं निमित्त करून बघा माऊलींची वाणी माझ्याही मुखातून थोडीफार विलसत आहे, अशी ही सद्गुरू कृपा असते भाविक हो. आणि आता आपण इथे बघूया की श्रीकृष्ण आपण ज्यावेळेला अध्यात्माची आपल्याला गोडी लागते त्यावेळी समजून जायचं की आपल्यामधला मुमुक्षू जागृत झालेला आहे. संत संघाला बरेच जण येतात, टाईम कुठे जात नाही, वेळ जात नाही म्हणून येऊन बसणं आणि काहीतरी चाललेलं आहे. ठीक आहे, चाललं आहे ना, बाकीचे लोक काय म्हणतील, उद्या स्वामींना भेटलं तर स्वामी काय म्हणतील म्हणून येणारा जो आहे आणि नुसता बसून काहीतरी चाललं आहे त्याला बद्ध म्हणतात. आणि त्याच्यात जिज्ञासा निर्माण होणं आणि अजून काहीतरी श्रवण करायला मिळालं पाहिजे. त्याच्यामध्ये काय यथार्थ ज्ञान सांगितलेलं आहे त्याची जिज्ञासा निर्माण होणं ती मुमुक्षुत्वाचं लक्षण आहे. आणि जो मुमुक्षू हे समजून घेतल्यानंतर त्याप्रमाणे आपल्या जीवनाची वाटचाल करतो तो असतो साधक. आणि सतत साधना करून जो आपलं ध्येय पार करतो, ध्येय गाठतो तो असतो सिद्ध. आज अर्जुनाची अवस्था अशीच झालेली आहे की अर्जुन जो होता तो सुरुवातीला बद्धासारखा वागत होता. म्हणून भगवान कृष्णाने त्याला भरपूर प्रकारे समजून सांगण्याचा प्रयत्न केला, काही उपयोग झाला नाही. शेवटी त्याला निक्षून सांगावं लागलं की तुला जो गर्व झाला ना, मी हे मारणार मारणार मारणार, हे नातेवाईक ते नातेवाईक वगैरे, त्याच्या मर्मावर बोट ठेवावं लागलं, त्याला टोचून बोलावं लागलं, त्याच्या अंतःकरणाला थोडंसं लागेल असं बोलावं लागलं. आणि हे बोलल्यानंतर मात्र अर्जुनामधला बद्ध संपून गेला आणि मुमुक्षू जागृत झाला. आणि मुमुक्षू जागृत झाल्यामुळे इथे आता नातं निर्माण झालेलं आहे गुरु आणि शिष्य. भगवान कृष्ण गुरुच्या भूमिकेमध्ये आहेत आणि अर्जुन शिष्याच्या भूमिकेमध्ये आहे. आणि ज्यावेळेला शिष्याला आत्मीयता लागते, काही आमचे पण शिष्य असे आहेत की संत संघाची वाट बघत बसतात, कधी एकदा संत संघ रविवारचा येतोय आणि कधी एकदा जातो आणि माऊली वेगळ्या प्रवचनकारांचं माध्यम करून आपल्याला जे ज्ञानामृत पाजतात ते कधी एकदा श्रवण करतोय, अशी जिज्ञासा निर्माण झालेली असते काही जणांमध्ये. आणि म्हणून वेळ नसला तरीसुद्धा अशा शिष्यांसाठी यावं लागतं आणि संत संघाच्या माध्यमातून त्याला बोध करावा लागतो. त्यावेळी आनंद वाटत असतो की आपण घेतलेली जी मेहनत आहे, आपण काढलेला जो वेळ आहे तो कुठंतरी सार्थकी लागला. तसंच इथे झालेलं आहे. भगवान कृष्ण आपलं देव पण विसरलेले आहेत. अर्जुन मी एक योद्धा आहे हे विसरलेलं आहे. आणि दोघे गुरु शिष्याचं एक सुंदर नातं निर्माण झालेलं आहे. आणि या नात्यातून आता हा बोध खोलामध्ये चाललेला आहे. खोल 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 ज्ञान देण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्या भगवान कृष्णाने ज्ञानयोग त्याला सांगितला. आता कर्मयोगावर चाललेलं आहे. भगवान कृष्ण त्याला कर्मयोग समजून सांगतात. आता ते काय सांगतात ते मी आता एकदम सांगणं म्हणजे ती मजा निघून जाईल, म्हणून नीताताईकडूनच आपण ऐकणं फार चांगलं होईल. त्या भगवान कृष्ण आता अर्जुनाला कर्मयोगाबद्दल काय बोलतात, काय सांगतात ते आपण ऐकूया. श्री गुरुदेव माऊली. अर्जुनाने प्रश्न केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे कुंतीसुता, कर्मयोग आणि कर्मसन्यास दोन्हीही मोक्षदायकच आहेत. परंतु कर्मयोग म्हणजे काय, तर योग म्हणजे काय, तर जोडणे. आता बालकाला किंवा महिलांना जशी पाण्यातून तरून जाण्यासाठी नाव हे सुलभ साधन आहे, त्याप्रमाणे जाणत्याला आणि नेणत्याला दोघांनाही कर्मयोग हा सुलभ साधन आहे जीवनाचं ध्येय मिळवण्यासाठी. तर योग म्हणजे काय भाविको, तर जोडणे. कर्मयोग म्हणजे काय, तर कर्तव्य करून ईश्वराशी संयोग जोडणे. म्हणजेच निष्काम कर्म करत, निस्वार्थी कर्म करत आपल्यामध्ये जी दिव्य शक्ती आहे, आपल्यामध्ये जे ईश्वराचा वास आहे त्याचा शोध घेणं किंवा ते जाणणं म्हणजे कर्मयोग होय. आणि असा आपण कर्म म्हणजे काय, आता लहानपणापासून बघा आपण नेहमी हालचाल काहीतरी करत असतो, त्या हालचालीला आपण कर्म असं म्हणतो. आणि ते कर्म दुसऱ्यासाठी करणं, त्यामध्ये आसक्ती न ठेवता परमेश्वराचं हृदयामध्ये अस्तित्व ठेवून दुसऱ्याच्या हितासाठी जेव्हा आपण कर्म करत राहतो त्याला निष्काम कर्म किंवा निस्वार्थी कर्म असं म्हणतात. मग आपण इथे एक दृष्टांत पाहूया. संत रामकृष्ण. कर्म म्हणजे काम, काम म्हणजे एकदम जरा उच्च भाषेमध्ये बोलायचं झालं
तर कर्म म्हणजे कार्य. आता कार्य वेगवेगळ्या प्रकारचे असतात, कामं वेगवेगळ्या प्रकारची असतात. ज्या वेळेला आपण दुसऱ्यासाठी करतो आणि ते निष्काम वृत्तीनं करतो तर ते निष्काम कर्म होतं. आता निष्काम कर्माबद्दल ना काय नीताताई सांगतात ते आपण ऐकूया. रामकृष्ण परमहंस त्यांच्याकडे एकदा एक स्त्री येते, प्रौढ असते, ती 50-55 वर्षाची झालेली असते. संसारामध्ये तिला सगळं सुख मिळालेलं असतं, नातवंड झालेली असतात. मग तिच्या मनामध्ये थोडंसं वैराग्य निर्माण होतं. ती परमहंसांना म्हणते, ठाकूरजी, मला आता संसारामध्ये सगळं सुख मिळालेलं आहे, मी आता वनामध्ये जाऊन वानप्रस्थाश्रम स्वीकारायचं माझं मत आहे. मी तिथे जाऊन एक झोपडी उभारेन, श्रीकृष्णाची मूर्ती बरोबर नेईन, तिला नाहूमाकू घालेन, तिला जेवू घालेन आणि तिची पूजा करेन. तर त्यावेळेला ठाकूरजी तिला उत्तर देतात की तुला घरी तुझ्याकडे 4-5 वर्षाचं नातवंड आहे तुला, मग तू जर संसारामध्ये राहिलीस आणि त्या नातवंडाला श्रीकृष्ण समजून त्यालाच नाहू माखू घातलंस, जेवू घातलंस, तर तुझ्याकडून निष्काम भक्ती होईल. असं हे निष्काम निस्वार्थ कर्म तुझ्याकडून संसारात सुद्धा राहून होऊ शकेल, की मनाने निस्संग व्हायचं आहे. तिथे संसारातून बाहेर जाण्याची गरज नाही. सगळे संत आपल्याला हेच सांगत असतात की तुम्ही संसारामध्ये राहा आणि परमार्थ करा, प्रपंच करत करतच परमार्थ करा. तर ठाकूरजी पुढे म्हणतात की श्रीमंतांच्या घरची जशी दासी असते ना, ती सगळं तिथं काम करते माझं माझं आहे म्हणून, परंतु आपल्या घरी गेल्यानंतर ते विसरून जाते की ते आपलं नाही आहे, किंवा तिथेही तिच्या मनामध्ये भाव असतो की हे त्यांचं आहे, परंतु ती स्वतःचं म्हणून जे करत असते ते अशा प्रकारे तू निष्काम कर्म करते त्या स्त्रीला सांगतात. बघा संत सावतामाळी, कोणतेही संत घ्या, संत सावतामाळी काय म्हणतात. जरा एक मिनिट. श्रीमंताच्या घरी जी दासी असते ती तिथली सगळी सुख उपभोगत असते, तिथलं सर्व वैभव जे असते ती पाहत असते, परंतु ती निष्काम वृत्तीनं पाहत असते. त्या घरी आल्यानंतर ते परत मला मिळाले पाहिजे अशी कधी अपेक्षा ठेवत नाही ना, कारण ते त्यांचं आहे. भले मी सोन्याच्या डिशमध्ये लोकांना वाढत असेल तिथल्या, आणि त्यांच्या त्या टेबलावर सोन्याची डिश नेऊन ठेवत असेल, सोन्याचा चमचा त्याच्यामध्ये मी ठेवत असेल, सोन्याचं ताट असेल आणि त्या सोन्याच्या ताटामध्ये मी जेवण त्यांना वाढत असेल, पण ते सोन्याचं ताट त्यांचं आहे, माझं नाही. त्यामुळे सोनं मी वापरत असेल सकाळपासून संध्याकाळपर्यंत, पण मी आता जिथे माझ्या घरी आलेली आहे तिथे मी सोन्याची अपेक्षा ठेवणार नाही. का ठेवणार नाही? कारण ते माझं नाही आहे. आज आपला हा जो संप्रदाय आहे हा एवढा मोठा वाढवला आहे. हा ट्रस्ट आपला जो आहे, हा ट्रस्टचं भरपूर मोठं कार्य चालू आहे सगळीकडे, पण त्या ट्रस्टमध्ये मी नाही आहे. का? तर मला सुरुवातीपासूनच दुर्बुद्धी नको म्हणून मी अलिप्त आहे. का? तर हे माझं नाही आहे, याचा मालक, याचा स्वामी गजानन महाराज आहेत. त्यांचा आपण मुनीम आहोत. त्यांची सेवा करणे, त्यांचं वैभव वाढवणे आणि जगभर ते नेऊन पोचवणे हे आपलं काम आहे. याच्यासाठी विधात्यानं आपली नियुक्ती केलेली आहे. हमाल म्हणून आपण आहोत, गुलाम म्हणून आपण आहोत, त्याचा मुनीम म्हणून आपण आहोत. याच्यासाठी जन्माला घातलेलं आहे आणि ते काम आपण करत राहायचं. म्हणजे आपल्याला कधी गंज येणार नाही, गंज कधी चढणार नाही आणि ह्यातलं आपल्याला हवं असं वाटणार नाही. म्हणून बघा, आम्ही संसारात आहोत. संसार म्हटलं की किती गरजा असतात, तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, पण आमचं बॅलन्स कुठेच जात नाही. त्यातलं कधीच वाटत नाही की भक्तगणाने जे दिलेलं धान्य आहे, महाप्रसादासाठी दिलेलं जे धान्य आहे ते शेकडो टन इथे पडलेलं आहे, त्यातलं चिमूटभर, पोताभर तर नकोच, पण चिमूटभर घेऊन घरी जाऊया. बायको आहे, मुलगा आहे, सून आहे, नातू आहे, त्याला नेऊन दिलं पाहिजे अशी कधीच दुर्बुद्धी येत नाही. का? तर हे आपलं नाही आहे. आपण त्याच्यासाठी मरमर, काही जण म्हणतील की अरे मग मरमर कष्ट कशाला करायचं, रक्त कशाला आटवायचं. कर्मणे वाधिकारस्ते, भगवान कृष्णाने याच गीतेमध्ये सांगितलेलं आहे, कर्मणे वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, की कर्म कर, फळाची अपेक्षा ठेवू नको. तुझं रक्त आटवून घेणार तू कोण लागून गेलास? तुझ्या शरीराची ती योजना आहे, केलेली परमात्म्यानं केलेली योजना आहे. तुझ्या शब्दाला वजन दिलेलं आहे.
तुला ताकद दिलेली आहे, तुला बळ दिलेलं आहे. त्या बळाचा, त्या ताकदीचा वापर कर आणि तू फक्त वाहकाचं काम कर, चालक मीच आहे. अशा प्रकारे ज्यावेळे आपण आपल्या मनामध्ये ठेवतो ते कधीच विषय येत नाही, अरे या हाताने त्या गुलामाला काय काय केलंय मी, आणि आता गुलाम लहानाचा मोठा झाला आणि मला विसरला. हां, त्याची आई मेली, बाप मेला, तर मी माझ्याकडे घेऊन आलो आणि मी त्याला सांभाळला, आणि आता लग्न झालं, नोकरी लागली, बायको मिळालं, मला विचारत नाही. आपण म्हणतो ना असं. मग करून काय उपयोग आहे? त्याला लहानाचा मोठा केला, तो शेणातला किडा मोठा केलात, वाढवलात, पोसलात, त्याला चांगली दिशा दाखवलीत आणि सगळं काढून दाखवताय. या कर्माला निष्काम कर्म म्हणत नाही. पण तुम्ही नातेवाईक आहात, तो प्रसंगात होता, त्याला लहानाचा मोठा केलात, त्याला पंख फुटले, तो भरारी घेऊ लागला, आणि भरारी घेत असताना तो तुमच्याकडे बघायचा विसरून गेला, तरीसुद्धा तुमच्या मनात ज्यावेळी यचकिंचितही येत नाही की तो मला विसरला, त्यावेळेला झालेलं जे कर्म आहे ते निष्काम कर्म. भगवान कृष्ण काय सांगतात की अर्जुना, याला निष्काम कर्म म्हणतात. आणि जो निष्काम कर्म करतो त्याला संसार प्रपंच सोडायची काही गरज नसते, कारण ते कर्म त्या परमेश्वराच्या चरणी रुजू होतं. आपण थोडं प्रापंचिक लोक आहोत म्हणून थोडंसं विषयांतर करूनच बोलूया. आपल्याला प्रपंचात दुःख होण्याचं प्रमुख कारण हेच आहे की आपण जे जे करतो ते नेहमी लक्षात ठेवतो, आणि मी हे केलं, त्याच्यासाठी एवढा झिजलो, त्याच्यासाठी एवढी मेहनत घेतली, हे लक्षात ठेवतो, आणि मग मनाप्रमाणे झालं नाही की आपल्याला यातना होतात, आपल्याला दुःख होतं. आम्हा साधू संतांकडून शिकलं पाहिजे. तुम्हाला कधी मी दुःखी असलेला दिसतो का? बघा, अनेक लोकांना घडवायचं काम चालू असतं, अनेक लोक घडतात आणि पूर्ण ताकदीनं उभे राहिले की सोडून जातात. काहीही मला वाटत नाही, कारण तो त्याचा स्वभाव आहे. माझं काम जे आहे ते मी करायचं. रामकृष्ण परमहंसांचा दृष्टांत सांगतात बरेच जण की रामकृष्ण परमहंस विंचवाला वाचवायला गेले, तर विंचू वारंवार त्यांना डंख मारत होता. तो डंक मारणाऱ्या विंचवाचा त्यांना राग नाही आला. त्यांनी विचार केला की जर हा प्रसंगात असून सुद्धा तो आपला स्वभाव सोडत नाही, तर दया करणं माझा स्वभाव मी कशाला सोडायचा. तसं संत जगतात. संतांमध्ये ना आपल्यामध्ये हा फरक असतो की केलेलं जे कार्य असतं त्याची अपेक्षा कधीही धरायची नसते. मी मेहरबानी केली नाही, माझं ते कर्तव्य होतं, माझं ती जबाबदारी होती. तसं संसारिक तुम्ही लोक जे आहात एकमेकांना सहाय्य करता, मदत करता आणि ते लक्षात ठेवतात, त्यामुळे तुम्ही दुःखी होता. तर या दुःखातून बाहेर पडायचं असेल तर हे नक्की समजायचं, मी एखाद्याला मदत केली तर आपण असं समजलं पाहिजे मदत करणार मी कोण आहे. कसली मदत केली? तर पैशाची. उपलब्धी कोणी करून दिली? भगवंताने. त्यानं जी उपलब्धी करून दिली त्याला आपण वेगळ्या रूपामध्ये मदत केलेली आहे. मग त्याचं टेन्शन कशाला घ्यायचं आपण? ते आपण घेतो म्हणून दुःखी होतो. म्हणून भगवान कृष्ण सांगतात अर्जुनाला की तू कर्मसन्यासी हो. त्यासाठी तुला आपलं युद्ध, क्षत्रिय गुण सोडायची गरज नाही, फक्त कर्म कर. आता तुझं कर्म काय ते केलं पाहिजेस. तुझं कर्म आहे युद्ध करणं. अनिती जी आहे हे अनितीला संपवणं हे तुझं कर्म आहे. तू कर्मसन्यासी आहेस, तुझा खऱ्या अर्थानं तो संन्यास आहे. त्यामुळे त्या कर्मसन्यासानं जे कर्म केलं पाहिजे ते केलं पाहिजे. तू फळाची अपेक्षा धरलेली आहे म्हणून तुला वाटतं की माझे पूर्वज नरकात जातील, म्हणून तुला वाटतं की अरे लोक काय म्हणतील की ह्याने आपलं सगळं कुळ गोत्र संपवून टाकलं. पण तू ज्यावेळी कर्मसन्यासी होशील त्यावेळी तुला कळेल की मी काहीच नाही केलेलं, माझं काम मी केलं. मी योद्धा आहे, रणांगणात उभा आहे, आणि रणांगणात उभा राहणाऱ्या योद्ध्यानं समोर असतो त्याला शत्रूच समजायचं असतं, आणि त्याचं पाणीपत करायचं असतं तो योद्धा. तेव्हा हे अर्जुना तू कर्मसन्यासी हो. कर्मसन्यासी जो असतो
तो कधी फळाची अपेक्षा धरत नाही, आणि जो फळाची अपेक्षा धरत नाही त्याला पाप पुण्य लागत नाही. आम्ही आमच्या अभंगात सांगितलं ना, पाप आणि पुण्य सारा होय ब्रह्म, जगशून्यमय देवा जगशून्यमय. त्याचा अर्थ तो आहे. सुकृत दर्शनी जर वरवर आपण पाहिलं तर म्हणाल आपण की पाप आणि पुण्य सारा होय ब्रह्म, जगशून्यमय जगशून्यमय. याचा अर्थ काय? तर त्याचा खोल अर्थ आहे, त्याचा दडलेला अर्थ आहे. संतांचे बोल नेहमी उलटे असतात. तर त्याचा अर्थ असा आहे की पाप आणि पुण्याच्या पलीकडे ज्यावेळी जाल त्यावेळी तुम्हाला कळणार की जगत सगळं शून्य आहे आणि आपण पण शून्य आहोत. आपणही कोणी नाही त्याच्यामध्ये. त्या तू ज्या वेळेला कर्मसन्यासी होशील त्यावेळी अर्जुना तुझ्याकडून खऱ्या अर्थानं श्रेष्ठ कर्म होईल. आपण नीताताईंना देऊया, कारण नीताताईंकरता माईक मी बराच वेळ काढून घेतलेलं आहे, त्यांचं ऐकूया. श्री गुरुदेव माऊली. बघा, माऊलींनी किती छान सांगितलं की कर्मयोग आणि त्यातून कर्मसन्यास कसा घडतो. भगवानसुद्धा श्रीकृष्ण हेच सांगत आहेत की कर्मयोगाची साधना केल्याशिवाय कर्मसन्यास अवघड आहे. म्हणजे कर्मयोग हा निष्काम कर्म झालंच पाहिजे, त्यातून आपोआप कर्मसन्यास हा घडत असतो आपल्याला. आता कर्मयोग माऊलींनी काय सांगितलं की निष्काम कर्म, की त्याला कसलीही अपेक्षा नसते किंवा आलेलं आपल्याकडून जी गोष्ट आहे आपल्याला एखादी प्राप्त झाली तर त्याला आनंदही होत नाही आणि गेली एखादी गोष्ट तर त्याला दुःखही होत नाही. बघा आता संत गाडगे महाराज ते कसे होते, कीर्तन करायचे त्यांच्यामध्ये, परंतु कीर्तन करत असताना एकदा ते कीर्तन करत असतात त्यावेळेला त्यांना निरोप येतो की त्यांच्या पुत्रनिधनाची वार्ता येते. त्यावेळेला हे संत सगळे कसे असतात की ज्ञानेश्वर माऊली सांगतात की सर्व विश्वशी माझे घर अशी मती द्यायची स्थिर. म्हणजे त्यांचं सगळं घर असतं, सगळे हे जे कुटुंब आहे ते कुटुंब जगाला ते कुटुंब मानत असतात. मग भाविक हो ते म्हणतात की पुत्रनिधनाची वार्ता ऐकल्यानंतर गाडगे महाराज म्हणतात की माझे हे सगळे बांधव आहेत, मग रोज कोट्यावधी बांधव जात असतात, मग मी एकासाठीच का शोक करायचा असं म्हणतात आणि ते कीर्तन चालू ठेवतात. त्यानंतर ज्या वेळेला तुकाराम महाराजांना शिवाजी महाराजांना परिस्थिती कळती तुकाराम महाराजांची की ते अत्यंत गरीब आहेत, त्यांना हालाकीची परिस्थिती आली आहे, त्यावेळेला ते नजराणा पाठवतात त्यांच्याकडे शिवाजी महाराज. तर त्यावेळेला तुकाराम महाराजसुद्धा म्हणतात की हे सगळं आम्हाला मृत्तिके समान आहे, म्हणजे माती समान आहे आणि हे सगळं तुम्हाला स्वराज्यासाठी उपयोगी पडेल. आपल्या माऊलींच्या बाबतीतसुद्धा भाविक हो असंच घडलं. त्यांचे बंधू गेले त्यावेळेला सुद्धा त्यांना दुःख झालं नाही किंवा झालं तरी त्यांनी मनात ठेवलं ते. आणि काडसिद्धेश्वर बाप्पांनी विचारल्यानंतर ते म्हटले की थोडंसंच आहे, अजून जरा जास्त दिलं तरी चालेल. किंवा बघा माऊलींना अमेरिकेला 2012मध्ये जेव्हा नासा कंपनीनं त्यांना पुरस्कृत केलं त्यावेळेला माऊलींची तिथं मुलाखत घेण्यात आली अमेरिकेमध्ये. तर त्यावेळेला माऊलींनी सांगितलं की म्हणजे तुम्हाला पुरस्काराबद्दल काय वाटतं. तर माऊली म्हणाले की हे सगळं आम्हाला मान सन्मानाच्या पलीकडे आम्ही गेलेलो आहोत, कारण आमच्या जीवनाचं संतांच्या जीवनाचं ध्येयच आहे की दुःखी पीडितांना चांगल्या मार्गावरती आणणे, त्यांचं दुःख दूर करणे आणि त्यांना मोक्षाच्या वाटेकडे नेणे हे संतांचं कर्तव्य असतं. ते मी केलं. मान सन्मान हे आपल्यासाठी की आपल्याला वाटतं की आम्ही खूप काहीतरी केलं, परंतु माऊलींनी ज्याप्रमाणे सांगितलं की मी गजानन महाराजांचं कार्य करतो त्याप्रमाणे माऊलींच्या मनामध्ये तो भाव होता. मग असं हे संत सांगत असतात. आणि माऊलींनी आपल्याला बघा कर्मयोग आणि कर्मसन्यास माऊलींनी आपल्याला एका छोट्याशा वाक्यात सांगितलं. कारण बघा की अगदी शंकरांनी गुरुगीता पहिल्यांदा पार्वती मातेला सांगितली, नंतर सूर्यानं मनूला सांगितली, श्रीकृष्णांनी परत अर्जुनाला सांगितली, किंवा ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रूपांतर करून ठेवलं, दासबोधामध्ये रामदासांनी करून ठेवलं. पण माऊलींनी आता या घोर असं कलियुगाचा शेवट आलेला आहे. म्हणजे माणसानं इथं काय केलेलं आहे तर झोपेचं सोंग घेतलेलं आहे. घेतलेलं ना भाविको अध्यात्माच्या बाबतीत झोप लागलेली नाही आहे त्याला, अध्यात्माकडे तो दुर्लक्ष करतोय. मग असं हे झोपेचं सोंग बाजूला करण्यासाठी माऊलींनी त्याला गीतांजन दिलेलं आहे. आपण धर्मक्षेत्रामध्ये पाहिलेलंच आहे की अंजन म्हणून माऊलींनी शब्द वापरलेला आहे, गीतांजन. कारण अंजन घातल्याशिवाय डोळे उघडणारच नाहीत ना, म्हणून माऊलींनी ते गीतांजन दिलेलं आहे. आणि दोनच धर्मक्षेत्र मासिक जे आहे हे आपण सर्वांनी जरूर वाचलं पाहिजे. आमच्याकडे वेळ नसतो तरीसुद्धा त्या धर्मक्षेत्रामधून जे सांगायचा प्रयत्न केला जातो त्याचा हेतू असतो तिथं वेगवेगळे विषय हाताळता येतात. आता आज बघा आपण इथे बसलो आहे, ज्ञानेश्वरी घेऊन बसलेलो आहोत, आणि त्यामुळे ज्ञानेश्वरीमधला जो श्लोक आहे की जो अध्याय चालू आहे की जो समाज चालू आहे त्याच्यावरच बोलावं लागतं. ते नाही बोललं तर ऐकणारी जी मंडळी असते आपल्या संप्रदायाच्या व्यतिरिक्त ती म्हणणार हे विषयांतर सोडून कुठेतरी बोलत चाललेले आहेत. त्यामुळे तो विषय तेवढाच सांगावा लागतो. धर्मक्षेत्र मासिक हे तसं नाही, त्याच्यातलं चौफेर ज्ञान देता येतं. आपल्या मनामध्ये ज्या ज्या शंका असतात तेच समोर डोळ्यासमोर धरून त्याच्यावर ते लेख लिहिले जातात. त्यामुळे वेळ नसतानासुद्धा लिहिले जातात. हे तुमच्यासाठी असतं.
म्हणून ते तुम्ही जरूर वाचावं आणि आपलं ज्ञान अपडेट करावं, कारण आपला संप्रदाय ज्ञानमार्गाचा आहे. ज्ञानमार्ग, योग मार्ग, कर्म मार्ग आणि भक्ती मार्ग हे 4 मार्ग आहेत. म्हणजे ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग आणि योग अशा प्रकारचे 4 योग आहेत की 4 मार्ग आहेत, त्यातले तुम्ही ज्ञानी आहात. भगवान कृष्णाने या गीतेमध्ये हेच सांगितलेलं आहे की अरे बाळा अर्जुना, कर्मयोग आणि ज्ञानयोग तसं काही फार मोठा अशातला प्रकार नाही आहे. इथं कर्म करून इप्सित जे उद्दिष्ट आहे ते गाठायचं आणि तिथं ज्ञान मिळून इच्छित उद्दिष्टापर्यंत जायचं आहे. तिथं ज्ञानमार्गामध्ये तुला काय करायचं की ज्ञान एवढं अपडेट करायचं आहे आणि हे जे शरीर आहे ह्या शरीराला किंमत न देता हे शरीर फक्त इंधन म्हणून वापरायचं. जसं एखादा उपग्रह जातो अवकाशामध्ये, तर जाणारा उपग्रह जो असतो त्याला इंधन जे लावलेलं असतं ते ठिकठिकाणी गळून पडत असतं. त्यांना टप्पे ठरवून दिले, या टप्प्यापर्यंत हे, या टप्प्याच्या पुढे दुसरं, त्या टप्प्याच्या पुढे तिसरं, अशा प्रकारे एक 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 जे खाद्य असतं, इंधन असतं ते गळून पडत असतं, संपून जात असतं. तसं ज्ञानयोगामध्ये सांगितलेलं आहे की शरीर जे आहे हे शरीर माध्यम म्हणून वापर. तू वेगळा आहेस आणि तू या शरीरामध्येच राहतोस, तर हे शरीर तुला पिंजरा म्हणून मिळालेलं आहे की तुला ते शरीर एक माध्यम म्हणून मिळालं. त्या माध्यमाचा उपयोग करून तू मोक्षाकडे चल. कर्ममार्गामध्ये सांगितलेलं आहे की तुला कर्म केलं पाहिजे, चांगल्या प्रकारचं कर्म कर की तुला देवच विचारेल की बोल तुझी इच्छा काय, अशा प्रकारचं कर्म कर. म्हणून आम्ही सांगितलं बोलणार असाल तर विनम्र बोला, हे कर्मच आहे. भेटणार असाल तर सद्गुरूंनाच भेटा. स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका, हे कर्मच आहे. कारण मला तुम्हाला कर्म संन्याशी बनवायचा, कारण मला ठाऊक आहे तुम्ही प्रापंचिकात, प्रपंचातच राहिलं पाहिजे. प्रपंच सोडून पळायचा प्रयत्न केला तर तुम्हाला ह्या जन्मामध्ये ती व्यवस्थाच नाही, तुम्हाला तरतूदच केलेली नसल्यामुळे भगवंतानं परत तुम्हाला यावं लागेल. त्यापेक्षा संसारातला जो भाग आहे, संसार जो आहे तो करा. संसार उत्तम प्रकारे करा, रडकडत करू नका संसार. पण त्या संसारात चिकटून बसलोय ते न बसता दुसऱ्यासाठी जगा. मी कधी कधी गमतीनं बोलतो की तुम्ही माझा संसार करा, मी तुमचा संसार करतो. याचा अर्थ काय, तर आम्ही जे सांगितलेलं आहे, आम्ही जे ज्ञान दिलं आहे त्या विचारांचा माझा संसार करा तुम्ही. आम्ही सांगितलं स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका, कुणाला फसवू नका, कुणाला लुबाडू नका, कुणाला छळू नका. आणि दिवसातून प्रत्येक व्यक्तीच्या जितकं उपयोगी पडता येईल त्याचा प्रयत्न करा. तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा, हा जो संदेश दिला आहे अशा प्रकारे जगा, म्हणजे तुम्ही माझा संसार केलात. मग तुमचा हा जो चिमुकला संसार आहे मी करतो. आणि येणार तुम्हाला अनुभव. जर गुरूंवर विश्वास असेल तर 100% तुमचा संसार गुरु चालवतात त्याची अनुभूती तुम्हाला येणार. कारण तुमच्या संसारामधली तुमची कॅपॅसिटी, त्या कॅपॅसिटीच्या पलीकडे ज्यावेळी तुमच्या संसारामध्ये उलाढाल घडत असते चांगली, ते नक्की समजून जायचं की ही माझी कॅपॅसिटी नव्हती, मग माझे चालतं कसं. तर त्याचं उत्तर नक्की आहे, तुम्ही गुरुपुत्र असल्यामुळे हा संसार तुमचा गुरु चालवतोय. तेव्हा तुम्हाला पण आम्हाला कर्मसन्यासीच बनवायचं आहे की तुम्ही तुमच्या संसारात राहा. संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडिता, जनामध्ये सार्थकता विचारच होय. योग्य प्रकारचा विचार करा की आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे, आपल्याला देवानंच हात का दिले. हे आईबाबांनी दिलेले हात नव्हे, देवान दिलेले हात आहेत. कारण जर आईबाबा हात देत असते तर 2च का दिले, 4 का नाही दिले, 3 का नाही दिले. देवानं विचारपूर्वक दिलेले हात आहेत. काही काही लेकरांना हातच नसतात, देवानं विचारपूर्वक दिले. कधी कधी एखाद्या माणसाला किडनीच नसते, एखादी एकच किडनी असते, पण एक किडनी असली तरी तो माणूस 2 किडनीच्या माणसासारखंच काम करतो. म्हणजे हे सगळं देवानं दिलं आहे आणि आपल्याला बुद्धी दिली. त्या बुद्धीचा उपयोग करून आपण काय केलं पाहिजे, दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे. उगाच का ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदन. की हे जगासाठी मी सगळं मागतोय, ते हे सर्व जगातील सर्वांना जर सुखी ठेवणार असाल देवा तर फार चांगलं होईल. त्या पसायदानाचा अर्थ काय,
जगाला सुखी करा, हा त्या पसायदानाचा अर्थ आहे. मग माऊलीने स्वतःसाठी मागितलं नसतं का? निवृत्तीदादांसाठी मागितलं नसतं का? मुक्ताईसाठी मागितलं नसतं का? जगासाठी का मागितलं? कारण जगामध्येच तुम्ही आहात हे लक्षात घ्या. तेव्हा तुम्ही कर्मसन्यासी माणसाने, तुम्ही सर्व कर्मसन्यासी आहात. फक्त कर्म करत असताना फळाची अपेक्षा ठेवू नका. गुरुनी दिलेलं जे काम आहे ते सतत करत राहा. गुरुनी ज्या वेगळ्या प्रकारच्या सेवा, धर्मक्षेत्राची सेवा दिली असेल, धान्य माधुकरीची तुम्हाला सेवा दिलेली असेल, संप्रदाय वाढवण्याची सेवा दिली असेल, संतसंग वाढवण्याची जबाबदारी दिली असेल, प्रवचन सोहळे, पादुका दर्शन सोहळे तुम्हाला करायची सेवा दिलेली असेल, किंवा साधक बनवण्याची सेवा दिली असेल, जनगणना करण्याची तुम्हाला सेवा दिली असेल संप्रदायाची, किंवा तुम्हाला ब्लड युनिटची सेवा दिलेली असेल, किंवा दुर्बल घटकांचं पुनर्वसन होण्यासाठी मदत करा म्हणून सांगितलेली असेल, ह्या सगळ्या ज्या सेवा आहेत ह्या निष्काम वृत्तीनं करा. मी करतो असं म्हणू नका. निष्काम वृत्तीनं सेवा करा आणि अनुभूती घ्या. त्याचं फळ, त्याचं पुण्याचं फळ, त्याचं पुण्याचा अंश तयार होणार आणि तो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. मग ते पुण्य तुमच्याकडून घडू नये म्हणून हा कली तुम्हाला स्वस्त बसू देणार नाही. कली कुणामध्ये नाही कुणामध्ये घुसणार आणि कली तुमच्या विरोधामध्ये काटे निर्माण करणार, तुमच्या विरोधामध्ये भिंत निर्माण करणार, तुमच्या विरोधामध्ये विरोधक निर्माण करून देणार. म्हणजे जो कालचा चांगला मित्र असतो तोच तुमचा दुश्मन झाल्यासारखा वाटतो. तोच तुमच्या विरोधामध्ये बोलायला सुरुवात करतो. का? तर तुम्हाला सत्कर्मापासून परावृत्त करणे हा त्या कलीचा उद्देश असतो. कारण हे कलियुग आहे, कलीचं युग आहे आणि ते निस्तारण्यासाठी, त्याच्यातून बाहेर सुखरूप काढण्यासाठी भगवंतानं अवतार घेतलेला आहे, मानवी अवतार घेतलेला आहे. तो साधू संतांच्या रूपातून येतोय आणि ज्ञानामृत शिंपडण्याचा प्रयत्न करतो, ज्ञानामृताचा शिडकावा मारतोय. ज्यांच्या शरीरावर तो पडेल आणि जो भाग्यवान असेल तो त्या शिडकाव्यातून जागृत होईल आणि या कलीपासून बचावेल. आणि ज्याला त्या शिडकावा काय कळलाच नाही ज्ञानामृताचा, तो कलीबरोबर वाहत जाईल आणि एक दिवशी प्रवाहामध्ये गडप होऊन जाईल. आता जे ज्ञानामृत चाललेलं आहे, आता जी ज्ञानेश्वरी आपली चालले, माऊलींनी जी ज्ञानेश्वरी आपल्यासाठी लावलेली आहे ती कलीचं प्राबल्य कमी होण्यासाठीच लावलेली आहे. त्या हा कली आपल्यामध्ये येऊ देता कामा नये याच्यासाठी आपण काय करायचं? खुंट्याला पकडून ठेवायचं. जातळी जी असते त्या जातळीच्या मध्ये जो खुंटा असतो आणि वरती एक पॅड असतं, तो आतला जो खुंटा असतो त्याच्यावर दुसरं पॅड ठेवलेलं असतं आणि दाणे टाकण्याचं काम चालू झालं की जे दाणे त्या खुंट्याला आतल्या जाऊन चिकटतात, टर्पल निघत नाही. जे गडबड करतात इकडे तिकडे जातात, पीठ होऊन बाहेर येतात. तुमचं पीठ व्हायला पाहिजे की टर्पलही नाही गेलं पाहिजे हे तुम्ही ठरवायचं. कली तुम्हाला तुमच्या सत्कार्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणार. जे वाईट काम करतात, जे खराब काम करतात त्यांच्या भानगडीत कली जातच नाही. कली म्हणतो तो माझं नेहमीच काम करत आहे, त्याला कशाला लक्षात ठेवायचं? जे मला हवं आहे तसं तो वागतोयच. कारण त्यानं भगवंताला चॅलेंज दिलं आहे की मी माझं साम्राज्य या युगामध्ये प्रस्थापित करणार म्हणजे करणार. आणि भगवंतानं सांगितलं तू काय वाटेल ते केलंस तरीसुद्धा तुझा टिकाव लागू देणार नाही. नेहमी सत्याचा विजय होणार म्हणजे होणार. हां, तू त्रास देशील, सत्याच्या मार्गाने जाणाऱ्या माणसाला नामोहरण करण्याचा प्रयत्न करशील, पण शेवटचं जे लढाई असते ना, शेवटचा जेव्हा पट असतो त्या चितपट तुला सत्यच करणार. आणि तेच दिसतं बघा समाजामध्ये की सत्याच्या मार्गाने जाणाऱ्या माणसाला अपरिमित छळ होतो. आपण आपल्या संप्रदायाचं कार्य करतो, चांगलं कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना, चांगले पदाधिकारी ज्यांना आपण म्हणत असतो त्यांना कलीने स्पर्श केला की तो बिघडतो आणि तो कलीसारखा वागायला लागतो, एकदम दुष्ट प्रवृत्तीनं वागायला लागतो. आणि तो इतका छळतो आपल्याला वाटतं ते नको, आता कार्य सोडून जाऊया, स्वामीनाथ सोडून जाऊया, ते कार्यच बंद करूया. पण लक्षात घ्या, जो तुम्हाला छळतोय ना तो तुमच्या मनात असणारा माणूस छळत नाही आहे,
तो कली छळतोय. आणि तुमच्यामधला जो स्वामी आहे त्याला नामोहरण करतोय. मग स्वामी नामोहरण झाले पाहिजे की नाही हे तुम्ही ठरवायचं. आणि स्वामींचाच विजय जर झाला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर कितीही कोणी छळलं, तुम्ही काय तुमच्या घरचं काम करत नाही, गुरूंसाठी आलेल्यात, गुरूंचं कार्य करत असता. त्यावेळी हे कितीही छळायचा प्रयत्न केला, बिलकुल त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. त्याला छळायचं छळू दे. तो छळून छळून बघणार आणि एक विशिष्ट मर्यादेपर्यंत छळून झालं की तो नामशेष होणार, त्याची पॉवर कमी होऊन जाणार. तेव्हा निष्काम कर्म करा, फळाची अपेक्षा ठेवू नका. ज्ञानेश्वर माऊलीनं आपल्याला या समासामध्ये अजून पुढे सांगितलेलं आहे. पुढच्या रविवारी आपल्याला अजून ऐकायचं आहे. त्या पुढच्या रविवारी आपण त्याच्यावर आणखीन बोलूया. तर निष्काम कर्म करायचं एवढंच लक्षात ठेवायचं. गुरु कार्य करताना कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवायची नाही. शेवटी गुरूंचं कार्य म्हणजे काय, त्यांच्या घरात भांडी घासणे नव्हे ना. गुरूंचं कार्य म्हणजे काय, त्यांच्या मुलाबाळांना सांभाळणं नाही ना. गुरु कार्य म्हणजे समाजाची सेवा. गुरु कार्य म्हणजे मी माझ्यासाठी जगणे, म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी जगणे, त्याला गुरु कार्य म्हणतात. कारण जगामध्ये तुम्हीच आहात ना सगळीकडे. त्या आपली आरती आहे माहिती आहे ना, आरती सप्रेम जय जय स्वामी गुरुनाथा. या आरतीमध्ये तुम्ही म्हटलंय ना, माझा मीच करता, माझा मीच हरता, मज माझी खून, तो मी. त्या मीसाठी आपण सगळं कार्य करत आहोत आणि तोच मी सगळीकडे चराचरामध्ये भरलेला आहे. तर त्या मी साठी कार्य करत असताना लोक छळणार, तुम्हाला पाठीमागे खेचणार, ओढण्याचा प्रयत्न करणार, हटायचं नाही. जसं जसं हे कलियुग वाढत जाईल, कलियुगाचं आयुष्य वाढत जाईल, तसं तसं अजूनही ह्याच्यापेक्षा विचित्र परिस्थिती होणार आहे. मी माझ्या अभंगातच सांगितलं ना, कलियुग संपत आलंय, पाप हे अति झालंय, काळ हा झालाय क्रूर रे मानवा, रे मानवा आता तरी जागा तू हो ना, रे मानवा आता तरी जागा तू हो ना. आता थांबूया, पुढच्या रविवारी भेटूया. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.